मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण काठपदर साडीवरच्या ब्लाऊजवरती पटकन होणारी सुंदर अशी बाही डिझाईन बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सर्वात आधी आपल्याला अस्तरवरती मापे टाकायचे आहेत. आवडीनुसार सुद्धा तुम्ही ते उंचीचं मार्किंग करू शकता. आता उंची माझी तयार 5 होणार आहे. इथे मी 6 वरती मार्किंग करून घेते. उंची अधिक 1 इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही इथे उंचीचं मार्किंग करून घेऊ शकता. इथे मी 5 तयार होणार आहे. मी 6 वरती मार्किंग करून घेतलं. आता घडीचं मार्किंग करायचं आहे. तुमची जी साईज अनुसार घडी असेल तेवढं तुम्ही इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे मी 9.5 वरती मार्किंग करून घेते. परफेक्ट तुम्ही इथे घडीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. अशी एक लाईन ओढून घ्या. आता इथे आपल्याला बाहीच्या उंची अनुसार वरून येणारं माप मार्किंग करून घ्यायचं आहे. ओपन बाजूचं लक्षात ठेवा. 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 2.5 इंच लक्षात ठेवा. आता इथून आतमध्ये 2 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे फिटिंगच्या बाजूला. कारण की बऱ्याच वेळा आपला मुंडा पुढे मागे होतो त्यासाठी ते मार्किंग असतं. आता बंद बाजूने 1 इंच मार्किंग करून घ्या. 1 इंच ते सर्व साईजमध्येच असतं 1 इंच. आता दंडघेर जो तुमचा आहे तो इथे तुम्ही मार्किंग करून घ्या. आता माझा इथे दंडघेर 6 इंच आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ठेवत जा. दंडघेर अधिक 2 इंच इथे मार्किंग करून घ्यायचं. अशी एक लाईन ओढून घ्या. आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. सर्वात आधी उंच आकार तो पाठीमागच्या बाजूला जोडला जातो, म्हणजे पाठीमागच्या मुंड्याला जोडला जातो. तो आकार देऊन घ्यायचा. आता इथे थोडासा असा खोलगट आकार असतो, तो आपल्याला पुढच्या मुंड्याला जोडावा लागतो. तो आकार देऊन घ्यायचा आहे. ते लक्षात ठेवा. आकार व्यवस्थित आहे का ते सुद्धा बघून घेत जा एकदा. आता इथे आपल्याला सावकाश कट करून घ्यायचा आहे. सर्वात आधी उंच आकार कट करून घ्यायचा. मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आता खोलगट बाजू मार्किंग करून ठेवा. म्हणजे कोणती बाजू कोणत्या बाजूला जोडली जाते ते बरोबर आपल्याला जोडताना लक्षात राहतं. आता खोलगट बाजूचा आकार कट करून घ्यायचा आहे. जिथपर्यंत आपण मार्किंग केलं तिथपर्यंत 1 इंचाचं तिथपर्यंत आपल्याला हा आकार कट करून घ्यावा लागतो. इथे मी परफेक्ट बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या मापाचं बरोबर परफेक्ट कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथे ब्लाऊज पिसाच्या कापडावरती ठेवून आपल्याला हे व्यवस्थित आहे का ते सुद्धा बघून घ्या. हे पहा, हे व्यवस्थित आहे. ब्लाऊज पिसाचा कपडा थोडासा आपल्याला उंचीला जास्त घ्यायचा आहे. इथे मी कापडाची अशी घडी करून घेते. आता इथे आपल्याला बरोबर मध्यावरती घडी करून घ्या. आता बाही सुद्धा ठेवताना बरोबर अशी मध्यावरती ठेवून घ्यायची आहे. आता इथे जेवढा माझा कपडा जास्त आहे ना तेवढा इथे मी कट करून घेते. पुढच्या बाजूला आपल्याला पट्टी जोडण्यासाठी हा कपडा लागणार आहे. त्यासाठी मी थोडासा कपडा जास्त घेतलेला आहे. 2.5 इंच जास्त घेतलेला आहे. आता इथे सुद्धा पुढच्या बाजूला एक डिझाईन बनवण्यासाठी मी इथे कपडा घेतला 3 इंच. इथे मी कपडा बरोबर 3 इंच घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. आता लांबीला किती लागणार आहे तेवढा सुद्धा तुम्ही इथे कपडा कट करून घ्यायचा आहे. आता इथे पुढच्या बाजूला पट्टी जोडण्यासाठी इथे मी अस्तरचा कपडा सुद्धा तेवढ्याच लांबीचा कट करून घेते. म्हणजे आपली पट्टी सुद्धा दिसायला व्यवस्थित दिसते. आता सर्वात आधी बाहीचं अस्तर ठेवताना वरच्या बाजूला ठेवून आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. अस्तर जोडताना सावकाशमध्ये जोडून घ्या, फक्त खेचून जोडू नका. आता इकडच्या सुद्धा बाजूला कपडा प्लेन करत करत आपल्याला हे अस्तर जोडून घ्यायचं आहे वरच्या बाजूचं. सावकाशमध्ये जोडून घ्या. इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेतलं. आता इथे आपला जेवढा कपडा शिल्लक आहे तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपले धागे सुद्धा तुम्हाला दिसणार नाहीत. सावकाशमध्ये कट करून घ्या. मी इथे जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे मी कट करून घेतला. आता बाही परत एकदा ठेवून बघा आपलं व्यवस्थित आहे का आणि मध्यावरती एक मार्किंग करून घ्या. बाही जोडताना बरोबर म्हणजे ते आपल्या लक्षात राहतं. आता इथे पोटली बटन बनवण्यासाठी इथे मी कपडा घेतलेला आहे. साडीचाच कपडा वापरलेला आहे. आता इथे आपल्याला पोटली बटन बनवायचे आहेत. इथे मी थर्माकोलचे बॉल वापरणार आहे. म्हणजे शिलाई करायला आपल्याला एकदम असं सोपं जातं. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता. छोटे मोठे सुद्धा वापरू शकता.
आता हे आपल्याला पूर्ण दोऱ्याने पूर्ण पॅक करून घ्यायचे आहेत. थोडंसं मी कट करून घेते कपडा, जेवढा जास्त आहे तेवढा. आता दुसरं सुद्धा बनवून दाखवते. आता इथे आपल्याला पूर्ण दोऱ्याच्या साहाय्याने पॅक करून घ्यायचं आहे. इथे मी 2 पोटली बटन तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत. ह्याच पद्धतीने आणखीन तुम्हाला 2 बनवून घ्यायचे आहेत. इथे आपले 2 तयार झाले. आता इथे आपल्याला सर्वात आधी पट्टी तयार करून घ्यायची आहे. पुढच्या बाजूला जोडण्यासाठी एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आता दुसऱ्या सुद्धा बाजूला एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्या. वरच्या कापडावरती बरोबर आली पाहिजे एकदम कडेकडेला. आता इथे मी जेवढा जास्तीचा कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून घेते. म्हणजे आपले धागे सुद्धा दिसणार नाहीयेत. आता पट्टीची बरोबर आपल्याला मध्यावरती अशी घडी करून घ्यायची आहे. मध्य करून घ्या बरोबर. आपल्याला इथे पोटली बटन जोडून घ्यायचे आहे, त्यासाठी मध्याचं मार्किंग करून घ्या. आता बाहीचं सुद्धा बरोबर पुढच्या बाजूला एक मध्य करून घ्यायचं आहे. मी इथे दोन्ही सुद्धा बाजूने एकसारखं मध्यावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. म्हणजे जोडताना बरोबर आपला मध्य मध्यावरती आला पाहिजे. आता इथे आपल्याला पोटली बटन जोडून घ्यायचे आहे, त्यासाठी मध्यावरती ठेवून थोडंसं वाटलं तसं मार्किंग करून घ्या. म्हणजे जोडताना एकसारखे लागले जातील मध्यावरती बरोबर. आता हे आपल्याला चारी सुद्धा पोटली बटन जोडून घ्यायचे आहेत. फक्त ठेवताना वरच्या बाजूला सुद्धा थोडीशी जागा ठेवा पट्टी जोडण्यासाठी आणि इथे खालच्या बाजूला सुद्धा थोडीशी जागा ठेवा. म्हणजे काय होईल, खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला एक डिझाईन जोडून घ्यायची आहे त्यासाठी. नंतर आपल्याला हे पोटली बटन जोडून घ्यायचे आहे. सर्वात आधी मार्किंग करून नंतर जोडून घ्या. आता इथे आपण पोटली बटन जोडून घेतले. जेवढा जास्त कपडा आहे ना अशा पद्धतीने फक्त पट्टी पकडा. पट्टी सापडू देऊ नका. जेवढा जास्तीचा कपडा आहे ना तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सावकाश कट करून घ्या एकसारखं. आता इथे बघा धागे दिसतात. अशी घडी करून घ्या कापडाची व्यवस्थित हे अशा पद्धतीने आणि इथे एक शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे आपले धागे सुद्धा दिसणार नाहीयेत. डबल शिलाई देऊन घ्या आणि पूर्ण पॅक होऊन जातील म्हणजे त्यासाठी. हे पहा बघू शकता इथे डबल शिलाई देऊन घेतली. आता इथे आपण मध्याचं मार्किंग केलेलं आहे. ह्या सुद्धा बाजूला दोन्ही सुद्धा बाजूंना मध्य बरोबर आपला मध्यावरती आला पाहिजे. असं बघा इकडच्या बाजूला ठेवून व्यवस्थित आहे का. आता इथे आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. अर्धा इंच पकडा, कारण की खालच्या बाजूला आपण थोडं सोडून दिलेलं आहे पोटली बटन जोडताना. किंवा जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं इथे पकडलं तरी सुद्धा चालेल. फक्त जास्त असं कमी सुद्धा घेऊ नका. आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप देताना इथे आपल्याला खालच्या कापडावरती एकदम अशी कडेकडेला दाबटीप आली पाहिजे. आता जेवढा जास्त कपडा आहे ना तो एका सरळ लाईनीमध्ये कट करून घेऊ शकता. आता इथे आपल्याला हे झालं व्यवस्थित. आता डिझाईन बनवून घ्यायची आहे पुढच्या बाजूला जोडण्यासाठी. कापडाची बरोबर अशी मध्यावरती घडी करून घेऊन एक बाजू बंद करा, म्हणजे आपल्याला हे सुईचं करायला एकदम असं सोपं जातं. त्यासाठी पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे पट्टीला. आता हे आपल्याला पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे. सुरुवातीला शिलाई देताना काय करायची, एक बाजू अशी बंद करून घेत जा, म्हणजे तुम्हाला सुईचं करायला सोपं जाईल. आता इथे मी पूर्ण कपडा सुईचा करून घेते. व्यवस्थित एकसारखी पट्टी आली पाहिजे. इथे मी पूर्ण पट्टी सुईची करून घेतली. आता इथे आपल्याला पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत पट्टीवरती. एका बाजूला एकसारखे आले पाहिजेत किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. इथे मी थोडासा साडीमधलाच कपडा वापरलेला आहे. फक्त चुन्या टाकताना एकसारख्या टाका, म्हणजे आपली बाही डिझाईन सुद्धा दिसायला व्यवस्थित आणि एकसारखी दिसेल. त्यासाठी तुम्हाला जर उंचीला अजून चुन्या आवडत असतील तर तुम्ही त्या पद्धतीने साडीमधली पट्टी सुद्धा उंचीला तेवढीच कट करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने पट्टी शिलाई करून एकदम कडेकडेला सुईची करून घ्या आणि अशाच पद्धतीने पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत, म्हणजे तुमची पट्टी सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसेल. आता इथे आपल्याला ही पट्टी पुढच्या बाजूला जोडून घ्यायची आहे. आता इथे तुम्ही जेवढं शिलाईमध्ये पकडता ना तेवढं तुम्हाला इथे पकडायचं आहे. अर्धा इंच पकडलं तरी सुद्धा चालेल. आपण खालच्या बाजूला नाहीतरी सोडूनच दिलेलं आहे. पोटली बटन जोडायच्या आधी सुरुवातीला मार्किंग करून घेतलं होतं. आता इथे आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची आहे. सावकाशमध्ये जोडून घ्या, एकसारखी जोडली गेली पाहिजे.
आता आपली जेवढी पट्टी शिल्लक आहे तेवढी इथे मी कट करून घेते. आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. पट्टी पकडताना व्यवस्थित पकडा आणि एकदम कडेकडेला आपल्याला इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे. एकसारखं आलं पाहिजे दाबटीप देताना. कपडा सुद्धा आपला व्यवस्थित पकडला गेला पाहिजे. फक्त खेचू नका, आलवारमध्ये दाबटीप टाकून घ्यायची आहे एकदम कडेकडेला. इथे मी पूर्ण कापडाला दाबटीप टाकून घेतली. आता इथे आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे. सर्वात आधी इथे वरच्या बाजूला आपण पट्टी जोडली होती का, त्या पट्टीवरती बरोबर आपली लेस आली पाहिजे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता किंवा कलरची वापरली तरी सुद्धा चालेल. जो कलर आहे त्या कलरची वापरा किंवा गोल्डन वापरली तरी सुद्धा चालेल. आता इथे मी थोडीशी एक शिलाई देऊन घेते पोटली बटनवरती, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसेल. आता इथे पुढच्या बाजूला सुद्धा एक लेस लावून घेते. सावकाशमध्ये लेस जोडून घ्यायची आहे एकसारखी. बरोबर आपण शिलाई दिली का, दाबटीप दिली त्याच्यावरती बरोबर आपली लेस जोडली गेली पाहिजे, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसेल. इथे बघू शकता आपली पटकन होणारी बाही डिझाईन तयार झाली. तुम्ही सुद्धा काठपदर साडीवरच्या ब्लाऊजवरती अशाच पद्धतीने बाही डिझाईन नक्की बनवून बघा. एकदम अशी सोपी पद्धत आहे. इथे पाठीमागच्या सुद्धा बाजूला बघू शकता की तुम्हाला धागा सुद्धा दिसणार नाहीये. ही पद्धत नक्की वापरा जोडण्याची. आता इथे बघू शकता फिटिंग करून दाखवते मी तुम्हाला. इथे दंडगेर मार्किंग करून घेते आणि इथे 2 इंच आतमध्ये घ्यायचं आहे. शिलाई मार्जिन आपण 2 इंच पकडतो. ते तुम्हाला फिटिंग करून दाखवते बाही आपली कशा पद्धतीने तयार झालेली आहे. एक शिलाई देऊन घेते. इथे मी पूर्ण कपडा सुईचा करून घेते. इथे बघू शकता अशा पद्धतीने आपली इथे बाही डिझाईन बनवून झाली. एकदम अशी सोपी पद्धत आज मी तुम्हाला समजून सांगितली. तुम्ही सुद्धा नक्की काठपदर साडीवरच्या ब्लाऊजवरती ही बाही डिझाईन बनवून बघा. इथे तुम्ही तुमच्या साडीमधला थोडासा कपडा वापरून पोटली बटन तयार करून घ्या किंवा पुढच्या बाजूला डिझाईन अशा पद्धतीने बनवू शकता. आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस सुद्धा वापरू शकता. खूप सुंदर अशी पटकन होणारी बाही डिझाईन आज मी तुम्हाला दाखवलेली आहे. माझा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून सर्वांचे धन्यवाद.